उद्देशपत्र प्रसिद्ध थोडक्यात सांगा. 10 जुलै रोजी राधेश हॉटेल येथे जे काही कथित 10 जुलै रोजी हॉटेल राधेश पंढरपूर येथे काही कथित खंडणी प्रकरण आणि विठ्ठल कारखान्याच्या बदनामीचं जे काही प्रकरण समोर झालं त्या संदर्भानं उत्तर देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद जाहीर केली होती. हे प्रकरण म्हणजे फक्त आणि फक्त सभासदांचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा आवाज दडपण्याचं काम होतं. सामान्य शेतकऱ्यांची प्रश्न विचारण्याची जी कुवत आहे, ताकद आहे, ती मोडीत काढण्याचा हा प्रयत्न होता. त्यामुळं निश्चित या माध्यमातून सांगू इच्छितोय की सत्तेला शेतकऱ्यांच्या पोराचं भय निर्माण होणं गरजेचं आहे. भय कशा अर्थानं, तर शेतकऱ्यांच्या पोरांनी प्रश्न विचारल्यानंतर उत्तरं द्यावी लागतील. त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले म्हणून प्रश्न विचारायचे आम्ही थांबणार नाही आणि त्यांची उत्तरं घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याच्या पोरांच्या मनगटातली ताकद हिरावण्याचं आणि संस्था बळकावण्याचे तुमचे जे प्रयत्न आहेत ते हाणून पाडू म्हणून आज पुन्हा एकदा या ठिकाणी मैदानात उतरून लोकांच्या समोर मी माझ्या प्रश्नाची नैतिकतेने उत्तरं दिलेली आहेत. आता चेअरमन यांनी त्यांची नैतिकता स्वीकारून सभासदांनी, शेतकऱ्यांनी आणि आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी आमची मागणी आहे.